राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये आज भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदारांना निमंत्रित करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांच्या गटातील कोणतेही आमदार आज नागपूरमधल्या रेशीमबागेमध्ये जाणार नाहीत। मात्र अजित पवारांसह त्यांच्या गटातील आमदार आज रेशीमबागमध्ये जाणार नसल्याचं समजतंय। दरम्यान पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार आज रेशीमबागमध्ये उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, आजचा कार्यक्रम नेमका का आहे, कसा असेल आणि अर्थात चर्चा रंगते ती अजित पवार गटाच्या अनुपस्थितीची काय कारणं सांगितली जात आहेत? प्रज्ञा, दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे हा कार्यक्रम होतो। मात्र दरवर्षी या ठिकाणी फक्त जे भाजपचे विधिमंडळ पक्षातील आमदार असतात त्यांनाच बोलवलं जातं। मात्र यंदा पहिल्यांदाच भाजपचे जे मित्रपक्ष महायुतीमध्ये आहे म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, या दोन्ही पक्षातील आमदारांनाही या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या कार्यक्रमासंदर्भातली उत्सुकता वाढलेली आहे। दरवर्षी जेव्हा भाजपचे आमदार या ठिकाणी येतात त्यामागचं उद्दिष्ट असते की संघाचा जो संपूर्ण कार्य आहे, संघाची कार्यपद्धती आहे, त्याची एक ओळख जी आहे ती आमदारांना असावी, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत। त्यामुळे या ठिकाणी आमदार येतात आणि माझ्या पाठीमागे संघाचे जे आद्य सरसंघचालक आहे डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक जे आहेत गोडवलकर गुरुजी, त्यांच्या स्मृतीस्थळ या ठिकाणी ते नतमस्तक होतात, वंदन करतात आणि त्यानंतर जवळच महर्षी व्यास सभागृह आहे, त्या ठिकाणी संघ प्रचारकांसोबत आमदारांची चर्चा घडते। एका प्रकारे एक बौद्धिक मार्गदर्शन जो आहे आमदारांना संघाच्या कामासंदर्भातला दिला जातो। मात्र या वर्षी पहिल्यांदाच मित्रपक्षातील आमदारांनाही या ठिकाणी बोलावण्यात आल्यामुळे हा जो वार्षिक स्वरूपामध्ये होणारा कार्यक्रम आहे तो जास्त चर्चेत आलेला आहे। अजित पवार गटाने कालच स्पष्ट केलेलं आहे की अजित पवार असतील किंवा त्यांच्या गटातील इतर आमदार असतील, कोणीही या कार्यक्रमामध्ये जाणार नाही आणि त्यामागचं कारण असं दिलं जात आहे की त्यांचे पूर्वनियोजित काही कार्यक्रम होते त्यामध्ये त्यांना जाणं भाग आहे। त्यामुळे अजित पवार किंवा त्यांचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी येऊ शकणार नाही। मात्र शिंदे गटातील कुठलेही आमदार या ठिकाणी येतात का हे अद्याप स्पष्ट नाहीये। मात्र शिंदे गटाकडून असं नाकारण्यातही नाही आलेलं आहे की ते या ठिकाणी येणार नाहीये। मागच्या वर्षी जेव्हा कार्यक्रम झालेला होता आणि भाजपचे आमदार हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये एका निश्चित दिवशी या ठिकाणी आलेले होते, त्याच्या 2 ते 3 दिवसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी या संघस्थानाला भेट दिलेली होती। त्यामुळे एकनाथ शिंदे गटासाठी संघाच्या कार्यालयामध्ये येणं ते फारसं असं वावगं नाहीये किंवा वेगळी गोष्ट नाहीये। कट्टर हिंदुत्ववादी वारसा जो आहे तो शिंदे गट त्याचा दावा करत असतं आणि त्यामुळे संघाच्या कार्यालयामध्ये याच्यापूर्वी एकनाथ शिंदे किंवा त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे येऊन गेलेले। मात्र अजित पवार गटाकडून कोणी येते का याची उत्सुकता होती। मात्र कालच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते या ठिकाणी येऊ शकत नाही। थोड्या वेळानंतर भाजपचे आमदार या ठिकाणी यायला सुरुवात होईल। प्रज्ञा, रजत, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।